गोंदिया जिल्ह्यामध्ये वाळू तस्करी विरोधात महसूल विभागानं कारवाईचा बडगा उगारला आहे। सडक अर्जुनी तालुक्यामध्ये विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर कारवाई करत 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यामध्ये वाळू तस्करावर महसूल विभागानं कडक कारवाईचा सपाटा लावला। उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे आणि तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या आदेशानुसार त्यांच्या फिरत्या पथकानं 29 मे रोजी पहाटे 3:30 वाजता सौदंड ते राका मार्गावर एक ट्रक थांबवला। वाहन क्रमांक MH35 AJ 4433 हे वाळू वाहतूक करताना दिसून आले। चालकाकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्यामुळे सदर वाहन आणि त्यातील 2 ब्रास वाळू असा एकूण अंदाजे 15,09,000 रुपयांचा मुद्देमाल महसूल विभागानं ताब्यात घेतला। 2 ब्रास रेती अवैधपणे वाहतूक करताना पकडलेला आहे आणि संबंधित प्रकरणामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 48 नुसार पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे। तालुक्यातील अवैध रेती वाहतूक असेल किंवा अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी आपले तहसील स्तरावरती फिरते गस्ती पथक तसेच रात्रीचे फिरते गस्ती पथक कार्यरत आहेत। त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने सुद्धा माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत आहेत। आम्ही कटिबद्ध आहोत की तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अवैध उत्खनन आणि वाहतूक होणार नाही, यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने आणि माननीय उपविभागीय अधिकारी कार्यालय अर्जुनी मोडगाव यांच्याकडून पुरेपूर प्रयत्न आणि प्रतिबंध केला जातो। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।